नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर स्वप्नील चोखट, ज्यांनी आताच या करिअरला सुरुवात केलेली आहे. पण तरी सुद्धा मला कायम असं वाटतं की जेव्हा यंग असं टॅलेंट या इंजिनिअरिंग क्षेत्रात येतं त्यामुळे ते देश घडवण्याचं काम एका अर्थानं करत असतात. आणि परभणीसारख्या डिस्ट्रिक्ट लेवलपासून या सगळ्याला सुरुवात होते. सो त्यांचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्यांवर आपण आज गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला गप्पांना सुरुवात करूया ती म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, काय सांगाल? माझं मुळात सर बघा, जे प्राथमिकचं शिक्षण होतं आपलं ते इथं पाथरी म्हणून देवनांद्रा म्हणून गाव आहे पाथरी तालुक्यामध्ये. तिथे माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं पूर्ण. त्याच्यानंतर परभणीला माझं शिक्षण झालं गांधी विद्यालय कृषी सारथीमध्ये. तिथे मी 10वी पर्यंत होतो. तर 10वी झाल्यानंतर परत 11वी ते 12वी परत माझं शिवाजी कॉलेज या कॉलेजला 11वी ते 12वी झाली. आणि मेन म्हणजे जे 11वी 12वी मध्ये 12वी जेव्हा एक्झाम झाली तर आम्ही 25-30 मुलांचा एक ग्रुप होता. तर अनफॉर्च्युनेटली ह्या ग्रुपमध्ये मी एकटा असा विद्यार्थी होतो की त्यावेळेस फेल झालो होतो 12वीला. म्हणजे पहिला मी असं 15-20-25 जणांमध्ये होतो. तर मग त्यानंतर 1 वर्ष खूप डिप्रेशनमध्ये गेलो मी. म्हणजे भयानक त्रास झाला ह्या गोष्टीचा. कारण आपल्या सोबतचे मुलं असं झालं येते आणि घरच्यांना पण म्हणजे बऱ्यापैकी मनस्ताप झाला या गोष्टीचा. मग त्यानंतर परत ऍडमिशन घेतलं, रिॲडमिशन 12वीला मी. त्याच्यानंतर खूप तयारी केली ऍक्च्युअल, म्हणजे बऱ्यापैकी खूप तयारी केली. म्हणजे मी त्याच्यानंतर 12वी पास झालो, सीईटी वगैरे चांगले मार्कांनी पास झालो. त्यानंतर MIT औरंगाबाद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीटेकला मी ऍडमिशन घेतलं सन 2015ला. मग तिथून पुढे माझी इंजिनिअरिंगची जर्नी चालू आहे. बरोबर, क्या बात. असं पुढचा टप्पा एक अजून विचारायचा आहे, तो म्हणजे असा आहे की जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट होतं आणि पहिला प्रोजेक्ट आपण करतो त्याच्यामध्ये एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात. तर तो स्ट्रगल कसा होता आणि पहिल्या प्रोजेक्टच्या आठवणी काय सांगाल? इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्यांदा मी काय केलं, 1 वर्ष तर काय आपले कॅड वगैरे ते असे जे बेसिक जे कोर्सेस असतात त्याला प्रिपेअर केलं. 1 वर्षानंतर मग परत थोडे 6 महिने असे तसेच गेले. त्यानंतर एक आर्किटेक्ट फर्म जॉईन केली आणि तिथे बघा पहिले एक रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्रोजेक्ट केला होता. तर अनुभव खूप चांगला होता पहिला प्रोजेक्ट करताना. जो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता यात बघितलं असेल, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे या फील्डमध्ये. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी परिस्थिती हाताळता? नक्कीच अकुशल कामगाराबरोबर काम करणं धोकादायक तर आहेच, पण जर चांगल्या पद्धतीचे इंजिनियर असतील किंवा जे एक्सपिरियन्स म्हणा, ज्यांचे की ते त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात असे इंजिनियर असले तर एवढं काही नाही, म्हणजे करून घेऊ शकतात. बरोबर. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन करताना प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. बिलकुल. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्व सांगाल आणि तुम्ही कसं काम करता? सगळ्यात बेसिक म्हणलं तर प्लॅनिंग शिवाय तर काय पुढे होऊ शकत नाही सर मुळामध्ये. आणि प्लॅनिंग जर असेल परिपूर्ण, म्हणजे घराचे एक ना एक इंच जर वाचून करायचं असेल, नाहीतर काय जुन्या काळात कसं करत होते, हे 4 भिंती इकडून घे 4 भिंती तिकडून घे, तर त्याचा काही एवढा फायदा होत नव्हता कोणालाच. एकतर जागा वेस्ट जात होती, सगळ्याच गोष्टी होत होत्या. पण आता तसं नाही, तर प्लॅनिंगचं खूप महत्व आहे. प्लॅनिंग शिवाय पुढे काहीच करायला नाही पाहिजे. ओके. दुसरं असं आहे की तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय. तर रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे की आमचं थोडं बजेट कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि तुम्हाला तर एक इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर हे दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? हा समतोल राखताना खूप म्हणजे भयानक त्रास होतो सर. हा समतोल राखायचा म्हणजे अवघड आहे. पण तरी पण एक तर चांगल्या क्वालिटीचे आणि कमी स्वस्तातले सिमेंट असो, स्टील असो, या गोष्टी प्रेफर करणं. पुन्हा जे आपले समजा काही ओळखी असतात त्यांच्याकडून थोडं बहुत काही कमी बजेट करून हा साधला जातो. होऊ शकतो. बरोबर आहे. दुसरा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे असा आहे की तुम्ही स्वतः तरुण आहात, इंजिनियर आहात, परभणीतले आहात. म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी की परभणीच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात ज्या क्षेत्रावर किंवा आता काम करण्याची गरज आहे, जर परभणीला आता पुण्या मुंबई सारखं आपल्याला पुढे न्यायचं असेल तर? सध्या परभणीमध्ये जर असा विचार केला तर MIDC हे खूप महत्वाचं. त्यानंतर रोड, टाउन प्लॅनिंग वगैरे सगळ्या हे दोन महत्वाचे. पण मग शासनानं काय पावलं उचलावीत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिले तर परभणीमध्ये एक रोजगार निर्मितीचं काहीतरी साधन निर्माण करावं परभणी जिल्ह्यासाठी.
हे त्यातलं महत्वाचं आहे. हो खूप दुसरं, आता या फील्डमध्ये जे तुमचे आता पुढचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येतात, हो. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? या फील्डमध्ये येण्यापूर्वी त्यांना मेहनत करावं लागेल या फील्डमध्ये यायचं म्हणलं तर, बरोबर. आणि कष्ट केले तर आहेच खूप काही. क्या बात आहे. दुसरं, या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघताय, काय गुणवैशिष्ट्य बघताय आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे? मी जे बघतो ते तर डक्टिलिटी प्लस स्ट्रेंथ या दोन गोष्टी हे पाहतो दोन स्टील. गोष्टी महत्वाच्या. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरले का? तुमचा Yes. अनुभव कसा होता? बिलकुल बिलकुल आयकॉन स्टील वापरलेला आहे. ओके. आयकॉन स्टील हा डक्टिलिटी मध्ये म्हणजे बाकीच्या अदर स्टील पैकी चांगला आहे. डीएस म्हणून जे त्यांचा नवीन आलेला प्रोडक्ट. हो. तो चांगला. हे होते इंजिनियर स्वप्नील चोखट, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. पण हा माझ्या ते आताच त्यांनी त्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. Yes. भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Yes.